नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण दुपारच्या वेळेमध्ये खाण्यासाठी चटपटीत अशी सुकी भेळ बनवूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। चला तर सुकी भेळ बनवायला घेऊया। तर बघू शकता इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत। तर मुरमुरे असे मस्त आपण कुरकुरीत करून घेऊया अगोदर, म्हणजे भेळ खायला जास्त मजा येईल। तर बघा अशा पद्धतीने इथे एक बाउल भरून मी मुरमुरे घेतलेले आहेत। आता आपण हे मुरमुरे गरम करून घेऊया। गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। याच्यामध्ये अगदी छोटा चमचा भरून तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण हळद पावडर घालून घेऊया। याच्यामध्ये जिरे मोहरी आपण काहीच घालून घेतले नाही, फक्त हळद पावडर घालून आपण हे मुरमुरे गरम करून घेऊया। मुरमुरे घालून घेतलेले आहेत। आता हे व्यवस्थित असे एकत्र करून घेऊया। तर आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतली तर याला हलकासा पिवळा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे। अगदी मंद गॅसवरती आपण 1-2-3 मिनिटं हे मुरमुरे भाजून घेतलेत, म्हणजे छानपैकी कुरकुरीत होतात। तर बघा मुरमुरे छानपैकी इथे कुरकुरीत झालेले आहे। गॅस बंद केलाय। आता आपण काढून घेऊया हे मुरमुरे आणि याची भेळ बनवायला घेऊया। दुसऱ्या भांड्यामध्ये आपण मुरमुरे काढून घेतलेत। आता याच्यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। शेंगदाणे तुम्ही आवडीप्रमाणे थोडेफार कमी जास्त करून घेऊ शकता। आता याच्यामध्ये मिक्स नमकीन घालून घेतलेला आहे आपण, आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया बारीक चिरून घेतलेला कांदा। एकदम झटपट सोप्या पद्धतीने आपण दुपारच्या वेळेमध्ये खाण्यासाठी चटपटीत अशी सुकी भेळ बनवत आहोत। अगदी जास्त वेळही लागत नाही आणि खायला खूप छान लागते आणि मजा येते खाण्यासाठी। तर आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलाय, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतलाय, बारीक चिरून घेतलेली आपण याच्यामध्ये काकडी घालून घेतलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया बारीक चिरून घेतलेली कैरी। तर बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कैरीचे, ते देखील घालून घेऊया। खूप छान लागते भेळीमध्ये। आता 2 मिरच्या घेतल्या आणि एकदम बारीक अशा त्या मी चिरून घेतलेल्या आहेत। चवीनुसार आपण आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। तर चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर आता इथे मी शेव घेतलेली आहे, ती शेव आपण याच्यामध्ये घालून घेऊया। तर शेव आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। बघू शकता मस्त अशी ही चटपटीत आपली भेळ तयार होणार आहे। आता याच्यावरती आपण थोडंसं लाल तिखट घालून घेऊया। आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची देखील घातलेली आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट इथे घातलेलं आहे। तुम्ही सॉस देखील घालू शकता आणि चाट मसाला सुद्धा थोडासा आवडीप्रमाणे घालू शकता। तर याच्यावरती आपण आता लिंबाचा रस घालून घेऊया। तर 1 लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित असं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय। तर एकत्र करून घेऊया आणि बघू शकता मस्त अशी आपली चटपटीत भेळ इथे तयार झालेली आहे। अशा पद्धतीने चटपटीत दुपारच्या वेळेमध्ये भेळ खाण्यासाठी नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।